मला बनवायची आहे तरोट्याची भाजी. असा असतो तरोटा आणि त्याची भाजी बनवायची. तर त्यासाठी का मी तेल कढईत टाकून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत अगोदर आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे. जिरे नाही, मोहरी टाकून घेऊ. मोहरी टाकल्यानंतर टाकायचा आहे कांदा. कांदा छान फ्राय होऊ द्यायचा. कांदा पण कांदा फ्राय झाल्यानंतर ना आपल्याला टाकून घ्यायची आहे भाजी. ही आहे भाजी. तर छान अशी भाजी टाकून घेऊ. काल शेतातून आणलेली आहे आणि शेतात ना खूप इकडे तिकडे शोधाशोध करावी लागली भाजीसाठी, तेव्हा ही भाजी सापडली. कसं झालंय सहसा ना तरवट्याची भाजी राहिलीच नाही आता. जेव्हा एकदा दुष्काळ होता ना, दुष्काळामध्ये अमेरिकेमधून गहू आलता आपल्याकडे, तर त्या गव्हासोबत काँग्रेस आलेलं होतं. तर ती पूर्ण आपल्या भारतात काँग्रेस झालं या. आणि ही तरवटा अगोदर होता ना तरवटा, तर तरवटा ही पूर्णपणे असा संपुष्टातच येऊन गेलेला आहे. नाही तिथं सापडणं गेला तेवढा. छानपैकी अशी खूप छान लागते ही भाजी. आणि खूप असे आयुर्वेदिक पण फायदे आहेत. तर आपण ह्याला तेलात खालीवरून करून घ्यायची. नंतर मी वर टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर पण शेतातूनच आणली होती काल, ताजी होती. तर आज थोडीशी जरा सुकल्यासारखी झाली आहे. तसं पानं सुकल्यासारखे झाले जरा. आता टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट आणि लसण. नंतर मी टाकणार आहे जराशी हळद आणि लाल तिखट. तर छानपैकी अशी थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहोत शिजण्यापुरती. छानपैकी अशी भाजी आपण थोडं पाणी टाकून ताट ठेवून शिजवून घेऊ. धन्यवाद.